डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलाच्या नूतनीकरणाच्या उद्घाटन कार्यक्रमात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महायुतीची महानगरपालिकेवरील सत्ता आणि विकास कामांबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवलीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असल्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळत असल्याचं ते म्हणाले। कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की महायुतीचा महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर कसा बसेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। महायुती एकत्र राहिली पाहिजे आणि निवडणुका महायुतीनेच लढल्या पाहिजेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। सावळाराम क्रीडा संकुलाच्या पूर्ण नूतनीकरणाचा पहिला टप्पा 189 कोटींच्या खर्चाने करण्यात येत असून या ठिकाणी नागरिकांच्या क्रीडा व सांस्कृतिक गरजांची सुविधा उत्तमरित्या उभारली जाणार आहे। येथील नागरिकांच्या राहणीमानापासून सर्व सुविधा दर्जेदार असतील। सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं भूमिपूजन देखील येथे झाले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। श्रीकांत शिंदे म्हणाले, मी नेहमीच विकासाचं राजकारण केलंय, या राजकारणापेक्षा विकासकारण महत्त्वाचं आहे। लोकांनी मला निवडून दिल्यापासून मी सातत्याने विकास कामांवर भर दिलाय, म्हणूनच आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कामांची यादी आपण पाहत आहोत। शहराच्या प्रत्येक भागात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती देताना त्यांनी सांगितलं की जर सर्व पक्षीयांनी राजकारणाऐवजी विकासाकडे लक्ष दिलं तर नागरिकांसाठी भरीव कामे होऊ शकतात। कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, द डिस्कवरी टीव्ही न्यूज। ओळख निर्माण केली। 2014ला त्यांचं राजकारणामध्ये पाऊल होतं पहिलं, परंतु त्यानंतर त्यांनी कामाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली, प्रकल्पाच्या जोरावर ओळख निर्माण केली आणि खासदार म्हणून आता मला तर इकडे प्रचार करायला यावं लागलं नाही। यावरून एक विजनरी लीडर, विजनरी खासदार म्हणून त्यांनी काम केले। त्यांनी सगळ्या शहराची नस ओळखलेली आहे। शहराला काय आवश्यक आहे, शहराच्या गरजा काय, हे पाहून काम केलं तर नक्कीच अशा प्रकारचं काम होऊ शकतं, हे त्यांनी दाखवून दिलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये गेले अनेक वर्ष येतोय आणि आज या डोंबिवलीमध्ये सावळाराम क्रीडा संकुलाचं पूर्णपणे नूतनीकरणाचं कामाचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते इथे पार पडलेलं आहे। 189 कोटीचं काम जे आहे ते पहिल्या टप्प्यातलं असणार आहे, ज्याच्यामध्ये व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम ही कॉन्सेप्टच पहिल्यांदा जी आहे की महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक करतोय। इथे डेडिकेटेड स्पोर्ट्ससाठी डेडिकेटेड फ्लोअर्स जे आहेत ते असणार आहेत। इथे वेगवेगळे कॉम्पिटिशन जे आहेत ते होणार आहेत। डॉर्मेटरीज जे आहेत तिकडे आपण करतोय, जेणेकरून जे कोणी मुलं कॉम्पिटिशनसाठी येते त्यांना राहण्याची सोय, कोचिंगची सोय, सगळ्याच गोष्टी या दर्जेदार या ठिकाणी असणार आहेत। त्याचबरोबर सावित्रीबाई नाट्यगृहाचं देखील नूतनीकरण हे त्याच्यासाठी 15 कोटी रुपये जे आहे हे राज्य शासनाकडून मंजूर झालेले, त्याचं देखील
भूमिपूजन जे आहे ते आज पार पडलेलं आहे. त्याचबरोबर वॉर मेमोरियल त्याचं देखील कामाचं उद्घाटन आज शिंदे साहेबांच्या माध्यमाने झालेलं आहे.